संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी ही माझी अपेक्षा. कायम एकदा बाजूला काढा त्याला आणि शेतीमालाला दुप्पट भाव द्या. कधीच कर्ज शेतकरी तुम्हाला मागणार नाही, कधी आत्महत्या पण होणार नाही. एकदा मुक्ती करा कर्जाची, पूर्ण कर्जमुक्ती, आणि मालाला भाव वाढा. काहीच होऊ शकत नाही. जसं की आता ते एक अधिकाऱ्यांनी आता मुंडे साहेबांनी सुरू केला बघा दणका, धरकीमध्ये कोचे हो. त्यांनी काय व्हायला लागलं, दुधाला भाव यायला लागला. शेतकऱ्यात मी काही दिवसांना असे दिवस येऊ नये जर त्यांना आता 2-3 वर्ष जर त्याच जागेवर ठेवलं ना, तर मोठ्या दुधाच्या कंपन्यावाल्यांनी हे कोण आहेत का भेसळ करणारी आणि शेतकऱ्याच्या घरी जाऊन दूध देतो पावशेर. खरंच नाही, दारात जाऊन दूध विकण्यापेक्षा यांच्याकडे मान यायला बसली, इतका भाव पण वाढत. आणि असे अधिकारी ठुले पाहिजेत. मी कालही सांगितलं बदली करू नका त्यांची. फडणवीस साहेबांना सुद्धा सांगितलंय, दोनही उपमुख्यमंत्र्यांची बदली करू नका, जरा राहू या थोड्या दिवस, आल्या मजा येणारे. शेतकऱ्याचे भाव वाढते आणि तुम्ही बदली करू नका. नाही मागा लागेल बरं का तुम्हाला सांगतो मी, जर का बदली केली. एक तर असे अधिकारी भेटत नाहीत. एखादा अर्धाच नावावर रुपाला येतोय चांगला. आता एक पत्रकार बांधून प्रश्न विचारला, यांच्यासारखंच अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे का तुम्हाला वाटतं? आता नाही तर कोण करते त्यांच्यासारखे सगळे तसे असल्यावर तर राज्य कसं धोरणात चालेल ना.